आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालनी आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालनी नदी तडीले चालनी आई नदी तडीले चालनी मला राग्यावा घ्यानी जोडी आणि देवाले ती तडी चालनी आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालनी यस थँक्यू डीजे. यस थँक्यू. चला बॅटर पाठवून द्यायचे न्यू स्टार वसई. चला बॅटर पाठवून द्या. यानंतर आपल्याला सेमीफायनलचा मॅच देखील खेळायचा आहे आणि फायनल मॅच जे आता 3 मॅच होणार आहेत ते आपल्याला जास्तीत जास्त षटकांचे खेळायचे आहे त्याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. जर तुमचं सहकार्य जर मिळालं तर जास्तीत जास्त षटकाचे हे सामने आपल्याला खेळायला मिळतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. गावदेवी स्पोर्ट्स फोमन आणि न्यू स्टार वसई असा आपण हा मॅच पाहतोय. जो संघ जिंकेल सुपर 3 मध्ये प्रवेश करेल. पहिला दिवस आझाद वसई या संघाने या एका ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलेलं आहे. कालच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं जीवदानी गिरीज चला न्यू स्टार वसई टीम आपले आयडी घेऊन लवकरात लवकर पाठवायचे आहेत. पहिला बॉल पडण्या अगोदर आपले आयडी आमच्या लेखकापर्यंत यायला हवेत. लक्षात घ्या. मला वाटतं 12 मॅन सचिन कालात आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतुल नडगे पहिला चेंडू रवींद्र करता पहिला बॉल ब्लॉक हॉल मध्ये आपण पाहतोय. इथे चेंडू टाकलेला आहे. स्वतःला ब्लॉक मध्ये आपण पाहतोय. स्वतः ब्लॉक मध्ये त्याने आणून ठेवलं होतं. ज्या प्रकारे अतुल याने हा चेंडू लेंथ वरती हाताला होता मात्र बॅट्समन पुढे खेळण्यासाठी आला होता आणि स्वतःला त्याने ब्लॉक करून घेतलाय. एक सिंगल धाव मिळाली. धावसंख्या 1. शफल ऑन करण्याचा प्रयत्न कनेक्शन प्रॉपर झाले नाही. धावची संधी निर्माण झालेली आहे. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. डायरेक्ट हिट होऊ शकलेला नाही आहे. थ्रो जर वेगाने जरी झाला असता तरी देखील इथे पंचाने विचार करावा लागला असता. जिग्नेश होता तिकडे जिग्नेश गोवारी. मात्र पुन्हा एकदा एक सिंगल धाव. सिंगल 2 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. फुलटॉस चेंडू ऑन साईडला फटका केला आहे. राहुल अंधेर आहे तिकडे. बघा बिग हिट करण्यासाठी रवींद्र याला सलामीला पाठवलेला आहे. मात्र अजूनही त्यांनी पॉवर जनरेट केलेली नाही आहे. इथे संधी होती त्याला पॉवर जनरेट करण्यासाठी मात्र कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं. एक सिंगल धाव. 3 चेंडूवरती 3 सिंगल आलेले आहेत. इथे बघा निर्धाव चेंडू कमबॅक केलाय. निर्धाव चेंडू आला नव्हता आणि तो अतुल याने निर्धाव चेंडू देखील इथे टाकलेला आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. 2 धावा या अंकित केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली गेली. ती म्हणजे 5 या धावसंख्येवरती 5 रन्स ऑन दी बोर्ड लागलेले आहेत. 2 दिवस आपण पाहतोय. पहिला दिवस दुसरा दिवस वसई परिसरातील वसईचे संघ. आज पाहूया कुठल्या परिसरातील संघ क्वालिफाय होतोय. एक कामन परिसरातील संघ आहे तर एक वसई परिसरातील संघ. मिस टायमिंग झालाय. शतरक्षक चेंडूच्या खाली अनिकेत याची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद.
पोमन आणि न्यू स्टार वसई हे दोन संघ आपण पाहतोय. पोमन संघाने या मैदानावरती नक्कीच आपला अधिराज्य गाजवलेला आहे. सकाळपासून बेस्ट त्याने दिलेला आहे आपल्या संघासाठी. सर्व खेळाडू चांगले परफॉर्मन्स देताना दिसत आहेत, 100% एफर्ट्स लावत आहेत. आज काही खेळाडू उपस्थित नाही आहेत, मात्र त्यांची कुठलीही कमी जाणवून दिलेली नाही आहे पोमन संघाने. यावेळेस बघा जोरघास मारण्याचा प्रयत्न. हा चेंडू बॅटला लागल्यानंतर डिक्लेरेशन झोनमध्ये निघून गेलेला आहे. एक सिंगल धाव येथे धावसंख्या जाऊन पोहोचली, ती म्हणजे 6 या धावसंख्येवरती. राहुल अंधेर, ब्लॅक डायमंड ऑफ पोमन म्हणून जिला संबोधलं जातं, कामन परिसरातील एक उभरता सितारा आहे. जर्सी क्रमांक 1, वेगवान चेंडू आहे, जोरदार अपील. अपील मध्ये फक्त उत्साह पाहायला मिळाला, आत्मविश्वास कमी आहे, कारण बॅट अँड बॉल संपर्क झालेला नव्हता, भरपूर गॅप होता आणि हा चेंडू निर्धाव आलेला आहे. एक चांगली लढत या दोन संघांमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळतंय. शॉर्टपुलचा फटका, जिग्नेश गोवारी आहे तिकडे. एकच धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाही आहे. सुरेंद्र स्वतःवरती निराश आहे, त्याला देखील माहिती आहे की मोठा फटका खेळण्याची संधी होती, मात्र इथे कनेक्शन प्रॉपर झालेलं नाही आहे. आणि आपण पाहतो एक धाव आलेली आहे, धावसंख्या जाऊन पोहोचली 7. बघा या अगोदर आपण पाहतो की प्रज्वल जाधव याने खूप चांगली फलंदाजी केलेली आहे न्यू स्टार वर्सेस संघासाठी, मात्र त्याला अजूनही खेळाडू कक्षामध्ये थांबवून ठेवलेला आहे. एक वेगळी रणनीती इथे आखलेली आहे. इथे आपण पाहतो या मिस्टॅमिंग झालेला आहे. राहुल याने कॉल दिलाय झेलचा आणि राहुल याने हा झेल पकडलाय. पाणी पड ग, असा नवा नवा पाणी पड, असा जोरा जोरान वारा वाह ग, असा जोरा जोरान वारा वाह. यस, थँक्यू डीजे. हवेचा वेग इथे थोडासा आपल्याला मंदावताना दिसतो या संध्याकाळच्या सत्रामध्ये. नव्याने फलंदाज प्रज्वल जाधव आलेला आहे. बघा राहुल याने खूप चांगला झेल पकडलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. जयेश होता तिकडे, मात्र राहुल याने स्वतःवरती झेल पकडला. त्यानंतर प्रज्वल आलाय आणि प्रज्वलाने एक निर्धाव चेंडू खेळून काढलाय. इथे त्याचा वापर करताना दिसतोय राहुल अंधेर, जास्त वेग देतोय. इथे आपण पाहतोय मिस्टॅमिंग झालाय. आता जयेश कडे संधी आहे, पाहूया. जयेश गांगडा, झेल ड्रॉप. बघा या अगोदरच्या मॅच मध्ये देखील जयेश याने झेल सोडला होता. तेच कारण या अगोदर राहुल याने स्वतः कॉल दिला होता झेलजीतचा आणि इथे जयेशकडे संधी होती, मात्र जयेश याने हा झेल सोडलेला आहे. मात्र हा झेल महागात पडेल की नाही पडणार हे आपल्याला नक्कीच थोड्या वेळात समजणार आहे. धावसंख्या फक्त 8 धावा या धावफलकावरती. चला पोमन टीम जास्त वेळ खर्च करू नका. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज अक्षय येतोय. अक्षयाने सकारामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. राहुल थोडासा मागणा ठरला होता सकाळच्या सत्रामध्ये, त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये येऊन अक्षयाने कमबॅक केला होता, चांगली कामगिरी केली होती. जर्सी क्रमांक 45 अक्षय बॉलिंग ट्रॅक वरती आलेला आहे. आज हितेश याने ज्या प्रकारे संघाची धुरा आपल्या हातामध्ये घेतलेली आहे, प्रत्येक क्षणाला त्याने जो एक खेळाडू निवडलेला आहे त्याने बेस्ट दिलाय. प्रत्येक मुमेंटला एक तो डाव खेळताना दिसतोय. आपण पाहतोय डाऊन द लेग हा चेंडू हात चाललाय.
लेगेस्टी सोडून जाणारा चेंडू, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन इथे खर्च केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 9 या धावसंख्येवरती. ते 2 षटकामध्ये आपण पाहतोय न्यू स्टार वसई संघाला पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे. आणि या स्लॉग ओव्हरमध्ये आपण पाहतोय प्रज्वल मोठे फटके खेळण्यासाठी तयार आहे. मात्र प्रज्वल करता एक उचली घेणारा चेंडू. अक्षयाने पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर इथे कमबॅक देखील त्याने केलेला आहे. आणि याबाबत एक निर्धाव चेंडूची हाताळणी झालेली आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती म्हणजे 9 या धावसंख्येवरती. धावसंख्येला पूर्णतः लगाम लावलेला आहे. ऑन साईडला जयेशकडे पुन्हा एकदा संधी होती. इथे धावची संधी देखील निर्माण झालेली आहे. आणि एक सिंगल धाव इथे पूर्ण झालेली आहे. जयेश आपण पाहतोय थोडीशी खराब कामगिरी करते, थोडंसं निराश केलेलं आहे संघ नायकाला जयेश गांगडा याने. कारण हा झेल फार महत्वाचा होता, कारण प्रज्वल कुठल्याही क्षणी आक्रमक होऊ शकतोय. पंचाने ते नो चेंडू घोषित केलेला आहे. मला वाटतं खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू पडलेला आहे. वन फॉर दी ओव्हरचा देखील इथे इशारा दिला गेला आहे. आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू इथे टाकला जातो. धावसंख्या आपण पाहतोय 11 धावा. 11 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. इकडनं मोठ्या धावसंख्या दिशेने वाटचाल करावी लागेल न्यू स्टार वसई या संघाला. फ्री हिटचा चेंडू आहे. इथे देखील जोरघास मारण्याचा प्रयत्न, कनेक्शन झालेला नाहीये. सुरेंद्र घाटाला स्ट्रगल करतोय. स्ट्रगल करत असताना सुरेंद्र एक धाव आले. धावसंख्या 12. चेंडू टाकून झालेत 3. अजूनही स्कोर कार्ड आपण पाहतोय स्टेबल आहे. इथे पाहतोय मध्ये स्टॅमिंग झालाय. चेतन झेलकडे जात होता आपण पाहतोय तिकडे. आणि काय झालं इकडे तर खराब फिल्डिंग झालेली आहे. खराब फिल्डिंग झालेली आहे. तीन धावा इथे पलून पूर्ण केल्या. चेतनकडे झेलची संधी होती, पुढे गेला, झेल होऊ शकला नाही. विकेश बॅकअपला आला आणि थ्रो थोडासा चुकीचा झाला आणि 3 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या 15. बघा स्कोर कार्ड आता कुठेतरी पुढे येताना दिसतोय. फुल टॉस बॉल आहे आणि फुल टोल वर केलेला आहे. आणि तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. पाणी नवीर जुनी पुराणी तू माझी मैत्रीण मी तुझा मैत्रीण, तू माझी मैत्रीण मी तुझा मैत्रीण. ओंढे विहिरीचा नितल पाणी नवीर जुनी पुराणी. ओंढे विहिरीचा नितल पाणी नवीर जुनी पुराणी.
तर नो चेंडू असेल, नो बॉल. मला वाटतं तिसऱ्या पंचाने कमरेच्या वरती आहे चेंडू, तेच कारण तिसऱ्या पंचाने हा चेंडू नो घोषित केलेला आहे. चला ऑफिशियल पंच आपण यायचं आहे. चला संतोषी कोम आपण देखील या इकडे. नो बॉल, नो चेंडू. बावीस धावा लागल्या जात आहेत. वलेचा पाहतो या मिस्टामिंग झालेला आहे. चेतन येतो चेंडूच्या खाली. एक धाव कंप्लीट झालेला आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव देखील पूर्ण. तिसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे आणि या 3 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 25 या धावसंख्येवरती. 25 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अक्षय याने सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच निर्णायक षटक हाताला होतं, मात्र हे षटक देखील निर्णायक ठरतंय. बघा प्रज्वल याचा झेल सोडला, त्यानंतर सुरेंद्र याचा देखील एक झेल सोडलेला आहे आणि हे झेल आता पोमन संघाला महागात पडताना दिसत आहेत. पंचवीस धावा धावफलकावरती लागत आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील आणि इथे आपण पाहतोय हा चेंडू निर्धाव आलेला आहे. षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 धावांचं लक्ष इथं ठेवलेलं आहे. पालघरची राणी तू बस स्टार, तुझं पोरी माल आवडस फार. पालघरची राणी तू बस स्टार, तुझं पोरी माल आवडस फार. पालघरचा फेमस यूट्यूब स्टार, नांगस काय पोऱ्या लाईन मार. पालघरचा फेमस यूट्यूब स्टार, नांगस काय पोऱ्या लाईन मार. थँक्यू.
आझाद वसई. चला आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. त्यानंतर जीवदानी गिरीज आपला कॅप्टन देखील पाठवून द्यायचा आहे. चला वैभव. आझाद वसई. चला कॅप्टन पाठवून द्या. चला सेमीफायनल आणि फायनलच्या चिठ्ठ्या आपण इथे उडवतोय. चला आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. या बॉक्स मध्ये 3 चिठ्ठ्या आहेत. जे आपले 2 संघनायक आहेत त्यांनाच आपण चिठ्ठ्या उचलायला लावणार आहोत. बघा त्याच्यात एक चिठ्ठी राहील त्याला बाय असेल. तुम्ही 2 चिठ्ठ्या उचल तुमची मॅच लागेल. तुमचं नशीब आता तुमच्या हातामध्ये आहे. चला हे चिठ्ठी राहिले त्याला बाय असेल. जीवदानी गिरीज संघाने कोणाची चिठ्ठी काढली तर विजय संघाची चिठ्ठी काढलेली आहे. आणि आझाद वसई संघाने जीवदानी गिरीज संघाची चिठ्ठी काढलेली आहे. म्हणजे विजेता संघ आणि जीवदानी गिरीज असा मॅच होईल आणि आझाद वसई संघाला फायनलचं तिकीट मिळालेलं आहे. हेमंत आणि राहुल ही सलामीची जोडी. पहिलं षटक हाताळण्यासाठी अनिकेत. पहिला चेंडू वेगवान होता. चेंडूला फक्त दिशा दिलेली आहे. एका धावेकरता हा चेंडू निघून गेला. एका धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेशा झालेला आहे. पंच तिकडे काहीतरी इशारा करतायत. आरसा और ते तिकडे गाडीचा आरसा थोडासा फिरवायचा आहे. थोडासा त्रासदायक ठरतोय. यावेळेस काय फटका केलाय. जसा चेंडू आला तसा चेंडू पाठवला. राहुल अंधेऱ्याने ठोकलाय षटकार. 6 धावा. थँक्यू. ही राहुल अंधेऱ्याची खासियत आहे. बघा ज्या प्रकारे चेंडूने उचली घेतली तसा चेंडू त्याने सरळ पाठवला 6 धावांकरता. इथे देखील आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या लाईन मध्ये नव्हता. यावेळेस राहुल अंधेर हा निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या आपण पाहतोय 7. जिंकण्याकरता 26 धावा बनवायच्या आहेत. पाहूया इथे कुठला संघ आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होतोय. इथे देखील जोरकस मारण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट अँड बॉल संपर्क चांगल्या प्रकारे झालेला नाहीये. बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव आले आहेत. बघा षटकार आल्यानंतर 2 चेंडू हे निर्धाव आलेले आहेत. सात धावा या धावफलकावरती. इथे देखील आपण पाहतोय कमबॅक केलाय अनिकेत याने. इथे फलंदाज बाद होतोय राहुल अंधेर.
थँक्यू डीजे. एक महत्वाचा गडी इथे बाद झालेला आहे. राहुल अंधेर नव्याने बॅटर इन होतोय विकेश भडांगे. आज विशाल नाहीये मात्र विके आहे. जिम्मेदारीने क्रिकेट खेळावं लागेल विकेश याला. त्याच्या पाठीवरती आपण पाहू शकता जर्सी क्रमांक 45. 5 बॉल टाकून झालेले आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे. आगमन होते आदरणीय सन्माननीय वसई तालुका उपतालुका प्रमुख वसई तालुक्याचे आपण पाहतोय रॉजर डायस यांचं आगमन होते या क्रीडा नगरीमध्ये. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आत्ताच इथे आगमन झालेलं आहे मान्य श्री रॉजर डायस जे उपतालुका प्रमुख आहेत वसईचे. त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. शरदजी धोडे यांचं सुद्धा आगमन झालं आहे ज्यांच्याकडून आम्हाला बॉल स्पॉन्सर झालेले आहेत या टुर्नामेंटसाठी. त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतो. त्यांनी कृपया करून या VIP डॅशवरती स्थानपन्न व्हायचं अशी आम्ही विनंती करतो. कॅथलिक बँकेचे कर्मचारी आहेत ते. शरदजी धोडे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सुरेंद्र घाटाल आलाय दुसरं षटक हाताळण्यासाठी. हेमंतसाठी हा चेंडू आपण पाहतोय मिसटायमिंग करून त्याने ठेवलेला आहे आणि झेलचित तो इथे बाद होतोय. फलंदाज बाद. पुरी तुझे हातातून पडलाय रुमाल ग पुरी तुझे हातातून पडलाय रुमाल. थँक्यू डीजे. आपण पाहतोय 26 धावा जिंकण्याकरता बनवायच्या. 7 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. म्हणजे अजूनही मॅच जिंकण्याकरता 19 धाव्यांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 19 धावा मॅच जिंकण्याकरता इकडनं बनवायच्या आहेत. नक्कीच पाहिलं तर महत्त्वाचा खेळाडू सुद्धा सकाळ सत्रामध्ये ज्यांनी बॅटिंग केली होती चांगली तोच हेमंत गुरविंदा सुद्धा डगआउटच्या आश्रयाला पोहोचलाय. म्हणजे आता 2 विकेट महत्त्वाचे यावेळेस पाहिलं तर डगआउटमध्ये जाऊन बसलेले आहेत. आता पूर्णपणे दारोमदार असेल तो विकेश आणि हितेश यांच्यावरती पूर्णपणे जबाबदारी असेल या मॅचची. जर हा सामना जिंकायचा असेल तर बघा ज्या प्रकारे राहुलच्या बॅटमधून एक षटकार आला होता मात्र त्यानंतर त्याने पुन्हा एकदा मोठे फटके मारण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती का हे देखील तेवढंच महत्त्वपूर्ण होतं. आपण पाहतोय की एक षटकार आला होता त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आले. त्यानंतर त्याने विकेट गमावली आणि ते 3 चेंडू नक्कीच निर्णायक ठरलेत. ऑन साईडला हितेशने उडवलाय. गॅप मध्ये देखील आहे. चेंडू निघून गेलाय. 6 धावन करता बिग शॉट षटकार. थँक्यू. हाफ ट्रॅकर होता आणि हाफ ट्रॅकर सरळ त्याने गॅप मध्ये खेळून काढलेला आहे. फ्लॅट 6
इथे येताना दिसतोय हितेशच्या बॅट मधून. बघा काय फटका सजवलाय. इलाका किसका भी हो धमाका हमारा होना चाहिए. 9 चेंडू दाखवता 9 चेंडू 13 धावा. इथे पाहतो आपण धावची संधी निर्माण झालेली आहे. ते संधी चालून आली होती मात्र सुरेंद्र याला चेंडू गॅदर करता आलेला नाहीये. एक सिंगल धाव पूर्ण झाली. आता 8 चेंडू आणि 12 धावा मॅच जिंकण्याकरता. 8-12 हे समीकरण आहे बघा. 8-12 हे समीकरण. एखादा निर्धाव चेंडू, एखादी विकेट्स, एखादा मोठा फटका, एखादा चौकार, एखादा षटकार, कुठे मॅच जाऊ शकेल. इथे पाहतो आपण बॅटची आतलीकडे लागली. एक धाव कंप्लीट झाली असण्याचा प्रयत्न होतोय. यष्टीरक्षकाच्या दिशेने थ्रो झालाय. थ्रो खराब. प्रेशर टाकलंय दोन्ही फलंदाजांनी आणि चुकीचं क्षेत्ररक्षक करण्यासाठी त्यांना भाग पाडलेला आहे. 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या 2 ने 16 धावसंख्येवरती. चेंडू टाकून झालेत 5 धावा झाल्या 16 म्हणजे 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच नक्कीच शेवटच्या बॉलपर्यंत हा मॅच जाऊ शकतो प्रदीप. कारण पाहिलं तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये पाहतो आपण. यावेळेस आडवा बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज आणि फलंदाज विकेश बॅक टू टेक आउट गॉन. महत्वाच्या क्षणाला विकेट येताना पाहतोय आपण. पोमन संघासाठी हा चेंडू फार महत्वाचा होता. या चेंडूवरती 1 किंवा 2 धावा येणं फार गरजेचं होतं मात्र या चेंडूवरती विकेट आलेली आहे. आता समीकरण असं झालेलं आहे 6 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 10 धावा. बघा ज्यावेळेस डबल फिगर मध्ये धावसंख्या असते तेव्हा थोडंसं प्रेशर असतं चेस करणाऱ्या टीमवरती. मात्र त्यावेळेस आपण पाहतो की 10च्या खाली ज्यावेळेस धावसंख्या असते त्यावेळेस थोडंसं प्रेशर कमी असतं. इथे 10 धावा बनवायच्या आहेत. 6 चेंडू मध्ये 10. नक्कीच आता पाहिलं तर प्रेशर दोन्ही संघाकडे आहे. यातून जो एक संघ विजेता होईल तो या स्पर्धेतील 3ऱ्या ट्रॉफीवरती नाव कोरलं जाईल. म्हणजे एक ट्रॉफीवरती स्वतःचं नाव कोरलं जाईल आणि तो संघ नक्कीच कोणता असेल ते आपल्याला थोड्याच वेळात माहिती पडेल. परंतु आता 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता असताना नवीन गोलंदाज पाहतो आपण योगेश मेरे यांना पाहतोय. एक फिरकीपटू गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. बघा 2 दिवस या स्पर्धेमध्ये वसईच्या संघाने अधिराज्य गाजवलेला आहे. पाहूया आजच्या दिवसामध्ये कुठला संघ अधिराज्य गाजवतोय. हितेश आणि चेंडूला स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळून काढले. एक धाव कंप्लीट झालेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे डीप मध्ये. एक धाव पूर्ण झाल्याचा प्रयत्न होतोय. हितेश तिकडे अडचणीत सापडला आहे आणि 2 धावा इथे पलून पूर्ण झालेल्या आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळाली अतुल आणि हितेश गांगडा याची. आता येणारे चेंडू असतील 5 धावा बनवायच्या असतील 8. 5 चेंडूंमध्ये 8 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. योगेश मैरे बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. हितेश स्ट्राईक वरती आहे. खूप चांगला फटका गॅप मध्ये चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का नाही. बघा दुसरी धाव इथे घेणं गरजेचं होतं प्रदीप. थोडासा थ्रो पाहिलं तर आपण लांब होता आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली असती. पण आता पाहिलं तर थोडं समीकरण पाहिलं ना तर चेंज होताना पाहतोय आपण. 4 चेंडू आणि 7 धावा. 4-7. इकडनं कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. या बॉलवरती देखील सिंगल आलेली आहे. 3 चेंडू आता 6 धावा बनवायचे आहेत. एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. हितेशकडे ते कॅलिबर आहे. मागच्या षटकामध्ये एक षटकार घेतलाय हितेश यांनी. परंतु आता सुद्धा तसंच काहीतरी एक मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे संघाला. पोमन संघ शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच मध्ये बनलेला आहे. यावेळेस पाहतोय मोठा फटका येईल का. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. झेल ड्रॉप. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद मिळतोय. हा झेल सोडलाय की मॅच सोडलाय त्या क्षेत्ररक्षकाने. कोण होता तिकडे क्षेत्ररक्षक तर प्रज्वल होता आणि प्रज्वल कडनं अशा चुका अपेक्षित नसतात. प्रदीप आपण सुद्धा पाहिलं होतं. आपण कॉमेंट्रीला होते आणि तो जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाड्याचं ग्राउंड होतं. त्यावेळेस सुद्धा प्रज्वल यांनी झेल सुटला होता आणि त्यानंतर ना ती मॅच सुद्धा गेली होती आणि तसंच काहीतरी घडताना आता पाहतोय आपण. 2 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 4 धाव्यांची आवश्यकता आहे.
बघा झेल फार महत्वाचा असतो. झेल सुटल्यानंतर मॅच पूर्णतः टर्न घेत असते. 2 चेंडू 4 धावा. बघा पोमन संघ शेवटच्या बॉलपर्यंत मॅच मध्ये आहे. मात्र न्यू स्टार वसई संघाला प्रत्येक चेंडूवरती या मॅच मध्ये बनून राहायचं आहे. यावेळेस खूप चांगला फटका आहे. अक्षय येतोय चेंडूच्या खाली. अक्षय चुकी करत नाहीये. झेल पकडलाय. हितेश गांगडा याची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. आता 1 चेंडू आणि 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. बघा मॅच रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. इकडनं अजूनही कुठला संघ मॅच जिंकेल हे सांगता येणार नाहीये. 1 चेंडू 4 धावा. 2 दिवस वसई संघाचा बोलबाला राहिलेला आहे. आजच्या दिवसामध्ये वसई की कामन, वसई की कामन, कामन परिसरातील संघ आहे, वसई परिसरातील संघ आहे. गावदेवी स्पोर्ट्स पोमन तर एका बाजूने न्यू स्टार वसई. नव्याने आलेला फलंदाज जिग्नेश गोवारी. बॅट्समनने जर हा सामना जर जिंकवला तर सुशील याच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि ते आपण पाहतोय स्टॅमिंग झालेला आहे आणि हा झेल पकडलाय. आणि अशा प्रकारे आजच्या दिवसामध्ये देखील वसई संघाचा बोलबाला राहिलेला आहे. आणि आपण पाहतोय की हा सामना इथे न्यू स्टार वसई संघाने जिंकलेला आणि क्वालिफाय झालेत सुपर 3 मध्ये. नक्कीच सामना रफ अँड टफ इथे पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलपर्यंत सामना गेला होता. मात्र पोमन संघ थोडासा अपयशी राहतोय. अभिनंदन अभिनंदन न्यू स्टार वसई. तर हार्ड लक